लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। भोर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार हत्येच्या निषेधार्थ उभाटा महिला आघाडीचा संताप। शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर जोरदार आंदोलन, आरोपींना फाशीची मागणी। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात 4 वर्षाच्या निष्पाप मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे। या अमानुष घटनेच्या निषेधार्थ उभाटा महिला आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या। आंदोलनादरम्यान पीडितेला न्याय द्या, महिलांवरील अत्याचार थांबवा, नराधमांना फाशी द्या अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। संतप्त महिलांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। यावेळी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत असून अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे। आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा, विशेषतः फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी त्यांनी केली। तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने कडक कायदे अंमलात आणावेत, महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे। उभाटा महिला आघाडीने इशारा दिलाय की आरोपींना लवकरात लवकर शिक्षा न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। मी सौ स्वाती सुनील पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख। आज सर्व महाराष्ट्र बघतोय की आज 3.5 वर्षाची मुलगी पुणे येथे तिच्यावर 65 वर्षाच्या नराधमाने इतका निर्गुण तिच्यावर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केली। त्या निषेधार्थ आम्ही आज सर्व महिला आघाडीच्या वतीने आज त्याचा तीव्र निषेध करतो आहे का कुठे महिला किंवा मुली, म्हणजे अक्षरशः 3 वर्षाच्या मुलीपासून तरी 60 वर्षाच्या महिला सुद्धा इथे सुरक्षित नाही आहे। आज आम्ही सरकारकडे एकच मागणी करतोय, तुम्हाला नसेल त्याला फाशी देता येत तर देऊ नका, पण त्याची पाठराखण पण ह्या अशा आरोपींची पाठराखण पण तुम्ही करू नका। पोलीस प्रशासन त्यांचं छान काम करतायत, पण मग त्यांना कुणाचा दबाव आहे, मग या सरकारचा दबाव आहे का त्यांना? हा प्रश्न घेऊन आम्ही सर्व महिला आघाडी आज या घाणेरड्या कृत्याचा निषेध व्यक्त करतोय आणि 15 दिवसात जर त्यांना फाशी नाही झाली त्या नराधमाला तर आम्ही अगदी धरणे आंदोलन करू या संदर्भात एवढं सांगू इच्छिते। जय हिंद, जय महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.